तांदूळ, तांदळाच्या अक्षदा, हिंदू संस्कारांमधील महत्त्व. हिंदू धर्मात तांदळाला अत्यंत पवित्र मानले जाते. त्याचे आपल्या संस्कारांमधील महत्त्व खालीलप्रमाणे सोप्या शब्दांत मांडले आहे. तांदळाचे धार्मिक महत्त्व. 1. लग्नात तांदळाच्या अक्षदा का वापरतात? अक्षदा म्हणजे अक्षय अधिक अन्न, ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही, ते म्हणजे अक्षय. तांदूळ हे समृद्धी, संतती आणि अन्नपूर्णता यांचे प्रतीक आहे. शुभेच्छा. लग्नात वरवधूवर अक्षदा टाकणे म्हणजे त्यांचे आयुष्य भरभराटीचे, आनंदी जावो आणि त्यांच्या आयुष्यात कधीही अन्नाची कमतरता भासू नये अशी दिलेली ती एक मंगल शुभेच्छा असते. 2. वास्तुशांती गृहप्रवेशात तांदळाचा स्वस्तिक का काढतात? स्वस्तिक हे मंगल कार्य, सकारात्मक ऊर्जा आणि देवांचे वास्तव्य दर्शवते. तांदळामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास मानला जातो. उद्देश: तांदळाने काढलेला स्वस्तिक घरात सुख, शांती आणि धनधान्य सदैव टिकून राहावे यासाठी काढला जातो. 3. उपवास सोडताना भात, तांदूळ का खातात? उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे, तर ती शरीर व मनाची शुद्धी असते. शास्त्रीय कारण: उपवासानंतर शरीर संवेदनशील असते. भात हा हलका, सात्विक आणि पचनास अतिशय सोपा असतो. तो शरीराला त्वरित ऊर्जा देतो. म्हणूनच उपवास हा शांत आणि शुद्ध अन्नाने म्हणजेच भाताने सोडला जातो. 4. तांदूळ एवढाच का महत्त्वाचा? तांदूळ हे भारतातील मुख्य अन्न असून ते देवाला अर्पण केले जाणारे सर्वात शुद्ध अन्न मानले जाते. पूजा, हवन, श्राद्ध किंवा कोणतेही व्रत असो, तांदळाशिवाय ते पूर्ण होत नाही. थोडक्यात सांगायचे तर तांदूळ बरोबर जीवन, अन्न, लक्ष्मी आणि सात्विकता. निष्कर्ष: तांदूळ म्हणजे फक्त अन्न नाही, तर तो समृद्धी, शुद्धता, देवकृपा आणि अखंड सुखाचे प्रतीक आहे.